नमस्कार मंडळी, मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर चला मंडळी, मस्त रेनी सीझन स्पेशल आपण इन्स्टंट मेदू वडे आज आपण इथे बनवणार आहोत। तर चला सुरुवात करूया। इथे मी मेदू वडे बनवण्यासाठी 1 कप रवा घेतलेला आहे, छान बारीक, आणि त्यानंतर त्याच कपाच्या मापाने मी 2 कप भरून पॅनमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते छान गरम करत ठेवलेलं आहे। पाण्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर मिरची, आलं, थोडंसं लसूण आणि कोथिंबीर भरपूर घेऊन त्याचं अरडभरड वाटण करून मी पाण्यात घातलेलं आहे। पाण्याला छान उकळ येऊन द्यायची आहे आणि त्यानंतर गॅस फ्लेम आपल्याला मीडियम करून त्यामध्ये हा रवा जो आपण 1 कप घेतलेला आहे तो घालायचा आहे। छान आपण एकत्र करून घ्यायचा आहे। व्यवस्थित त्याचा एकजीव एक छान गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हे छान एकत्र करून घ्यायचं आहे। ह्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये। आणि आता व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते एका परातीत काढून घ्यायचं आहे। साधारण हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। खूप जास्त आपल्याला थंड करायचं नाही आहे, कारण खूप जास्त थंड झाल्यानंतर त्याचे वडे वळणार नाहीत आणि तडेसुद्धा जातील वड्यांना। साधारण गरम असेल तोवरच आपल्याला इथे तेलाचा हात घेऊन हे मिश्रण छान मळून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे आपण गोळे तयार करून त्याला अशा पद्धतीने मेदू वड्याचा आकार द्यायचा आहे। बघा किती सुंदर झालेले आहेत आणि अजिबात तडेसुद्धा गेलेले नाहीत। पॅनमध्ये जे तेल ठेवलेलं आहे ते छान गरम झालेलं आहे आणि आता ह्या गरम तेलात आता आपण हे जे सर्व मेदू वडे तयार केलेले आहेत ते एक एक करून सोडायचे आहेत। गॅस फ्लेम आता आपल्याला मीडियम ठेवायची आहे, खूप जास्त हाय ठेवायची नाही आहे। आणि त्यानंतर बघा, एका बाजूने आपल्याला फ्राय होण्यासाठी साधारण 3 ते 4 मिनिटे लागतात आणि आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा अशाच पद्धतीने हे मेदू वडे जे आहेत ते छान फ्राय करून घ्यायचे आहे। दोन्ही बाजूने छान आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे मेदू वडे फ्राय करून घ्यायचे आहेत। अगदी कमी वेळात, कमी साहित्यात आणि कमी तेलामध्ये आपले हे मेदू वडे छान क्रिस्पी असे गोल्डन ब्राऊन कलरला पटकन तयार होतात। ह्यामध्ये तुम्ही हव्या त्या भाज्यासुद्धा घालू शकता, पण बारीक कट करून आपल्याला घालाव्या लागतील। तर बघा, आपले मेदू वडे छान तयार झालेले आहेत सर्विंगसाठी। एक बॅच काढून घेतल्यानंतर आता मी ही दुसरी बॅच मेदू वड्याची तळण्यासाठी घातलेली आहे आणि अशाच पद्धतीने मी मीडियम फ्लेमवरती हे वडे छान तळून घेतलेले आहे। वडे बाहेर काढताना मात्र आपल्याला गॅस फ्लेम 10 सेकंदासाठी हाय करायची आहे, जेणेकरून जे तेल ॲब्झॉर्ब झालेलं आहे ते एक्स्ट्रा ऑइल आहे ते निघून जाण्यासाठी। तर आता हे मेदू वडे आपले छान तयार झालेले आहेत। सर्विंग प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचे आहेत आणि छान गरम गरम सॉससोबत किंवा चटणीसोबत तुम्ही हे मेदू वडे अशा पद्धतीने छान सर्व करू शकता। बघा किती सुंदर झालेले आहेत। सर्व मेदू वडे खूप सुंदर दिसत आहेत, एकसारखेच झालेले आहेत आणि खूप क्रिस्पीही वरून झालेले आहेत, आतून अतिशय स्पॉन्जी झालेले आहेत। तर अशा प्रकारचे तुम्ही घरच्या घरी अगदी 10 ते 15 मिनिटातच मस्त मेदू वडे तयार करू शकता। लहान मुलांनाही खूप आवडतात आणि अशा पावसाळ्याच्या सीझनमध्ये बाहेरचे तेलकट खाण्यापेक्षा घरी मस्तपैकी हायजीन पद्धतीने आपण हे मेदू वडे छान तयार करू शकतो। लहानांपासून मोठ्यांना सर्वांना हे मेदू वडे खूपच आवडतील। माझ्या घरातही सर्वांना हे मेदू वडे खूपच आवडतात, मी तर नेहमीच करत असते। तर अशा प्रकारे हे मेदू वडे तुम्ही घरी नक्की तयार करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।